नमस्कार, मी नम्रता वागळे. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोनं आणि भारतीय समाज यांचं नातं खरंच खूप वेगळं आहे, जुनं आहे. आपल्याकडे हाऊस म्हणून सोनं घेतलं जातं, इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं घेतलं जातं, श्रीमंती दाखवण्यासाठी सोनं असतं आपल्याकडे, आणि दुर्दैवाने स्मगलिंग, हुंडा यासारख्या कुकर्मात सुद्धा सोनं असतं. एकूणच सोन्याचं आणि आपलं नातं अत्यंत घनिष्ठ आहे. पण नोटबंदीनंतर मोदी सरकार आता आणखीन एक सर्जिकल स्ट्राईक करणार आणि तो सोन्यावर असेल अशी अफवा पसरली आणि अनेकांचे धाबे दणाणले. या समज गैरसमजामधून अनेकांचं ब्लड प्रेशर हाय झालेलं आहे. पण प्रत्यक्षात सोन्यासंबंधीच्या नियमांचं वास्तव काय आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे, आणि त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक आणि कर सल्लागार संजीव गोखले. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. फोन तुम्ही आम्हाला करायचा आहे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा ते देणार आहेत. तत्पूर्वी आपण नेमका हा नियम काय सांगत होता, त्या संदर्भातले अफवा, समज, गैरसमज काय आहेत, ग्राफिक्सच्या मदतीने त्यावर एक नजर टाकूया. सर्जिकल स्ट्राईक संदर्भात सरकारने काय स्पष्टीकरण दिलंय, तर पारंपरिक किंवा पिढीजात सोनं असेल तर त्या संदर्भात विचारणा होणार नाही. सोन्यावरचे 85% कर जे आहेत ते त्या संदर्भातल्या बातम्या अफवा आहेत. आयकरने छापेमारी केली तर सोन्याचा स्रोत तुम्हाला सांगावा लागेल. सोन्याबाबत, कोणत्या सोन्याबाबत खरं तर जाब विचारणार नाही, तर विवाहित महिलेकडे जर 50 तोळे सोनं असेल त्यावर जाब विचारला जाणार नाही. अविवाहित महिलेकडच्या 25 तोळे सोन्याबद्दल, पुरुषांकडच्या 10 तोळे सोन्याबद्दल जाब विचारला जाणार नाही. त्याचप्रमाणे घोषित उत्पन्नातून खरेदी केलेल्या सोन्यावरही जाब विचारला जाणार नाही. सरकारने हे स्पष्टीकरण का दिलं, कारण सरकारने आधी काढलेल्या पत्रकाचा सूर हा जनतेत घाबरट पसरवणारा होता, आणि त्याच पत्रकाच्या आधारे बातम्या आल्या आणि नंतर सरकारला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलंय. आणि नोटाबंदीनंतर काळा पैसा लपवण्यासाठी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, आणि त्यांना इशारा देण्यासाठी हे पत्रक काढण्यात आलेलं होतं. त्यामुळे याच संदर्भात जे काही सोन्यासंदर्भात जे समज गैरसमज आहेत त्यातून एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. संजीव गोखले सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे आपलं. मूळ जे समज गैरसमज आहेत त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कोणाला घाबरायला हवं आणि कोणी घाबरून जाऊ नये? मुळात 500,000च्या नोटा चलनातनं बाद केल्यावर सरकारने जसं सरकारकडनं वेगवेगळे उपाय सुरू झाले, तसेच ज्यांच्याकडे अशा पद्धतीची बेहिशोबी मालमत्ता होती त्यांनी वेगवेगळे उपाय किंवा त्यांनी मार्ग शोधायचा सुरुवात केली. आणि त्याच्यात एक मार्ग असा आला, तज्ज्ञांचं मत असं पडलं की माझ्याकडे समजा 1 कोटी रुपये बेहिशोबी आहेत आणि मी ते जर बँकेत डिपॉझिट केले आणि त्याच्यावर 30% जो प्रचलित टॅक्स आहे तो भरला तर 70% माझे व्हाईट होऊ शकतात. ज्या क्षणी सरकारला असं कळलं की अशा रीतीने लोक स्वतः, आणि प्रचलित कायदा असा आहे की त्याच्यावर कुठलाही दंड सरकार लावू शकत नाही जर मी स्वतःहून डिक्लेअर केले तर, आणि म्हणून सरकारने त्याच्यावर चाप बसवण्याकरता तातडीने एक विधेयक आणलं. आणि ते विधेयक लोकसभेत असं होतं की तुम्ही जे असं काही डिक्लेरेशन द्याल त्याच्यावर तुम्हाला 50% कर भरायला लागेल. या 50% मध्ये 30% कर आहे, 10% सरचार्ज आहे आणि 10% तुम्हाला सेस आहे. त्यामुळे असा 50% जो कर आहे तो 50% कर म्हणून उरलेले 50% तुमचे कदाचित व्हाईट होतील. त्याच्यात सुद्धा 25% तुम्हाला 4 वर्ष सरकारकडे बिनव्याजी ठेवायला लागतील डिपॉझिटच्या स्वरूपात, आणि 25% आपण घेऊन जाऊ शकता. हे जे विधेयक आलं, या विधेयकात अनडिस्क्लोज इन्कम असा शब्द होते, आणि त्यामुळे बऱ्याच जणांचा प्रश्न असा आला की आयकर कायद्यामध्ये अनडिस्क्लोज इन्कम मध्ये अशा पद्धतीचं धाडीमध्ये मिळालेलं सोनं किंवा इतर संपत्ती ही अनडिस्क्लोज इन्कम म्हणून धरली जाते. तर सोन्याला पण असं लागेल का, म्हणजे 50% टॅक्स? दुसरं, जर हे अशा रीतीने सरकारने हुडकून काढलं, आयकर कार्यालयाने हुडकून काढलं तर 85% कर लागेल अशा त्या विधेयकात बाबी असल्यामुळे बऱ्याच जणांना ती भीती वाटली की 85% कर द्यायला लागेल का. त्याच्यावर सरकारने स्पष्टीकरण दिलंय की आता आपण म्हटल्याप्रमाणे 50 तोळे सोन्यापर्यंत विवाहित महिलेला, 25 तोळे सोनं असले अविवाहित महिलेला, आणि पुरुषांना 10 तोळे सोन्यापर्यंत आम्ही चौकशी करणार नाही. म्हणजे मला वाटतं ही फेवरेबल गोष्ट आहे. इतके दिवस अशा पद्धतीचं काही असं स्पष्टीकरण नव्हतं. आता लोकांना हे स्पष्टीकरण असल्यामुळे लोकांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही. इतकं जर सोनं असेल तर आपण नक्कीच सरकारला सहकार्य करा आणि घाबरून जाऊ नये. तरी अनेक जणांना प्रश्न पडलेले आहेत. जाधव आपल्याला फोन करतात औरंगाबादहून. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, मला प्रश्न असा विचारायचा होता, ही जी बेनामी प्रॉपर्टी आहे समजा, ती लोकांकडे एवढी आहे, तर सोन्यापेक्षा निर्बंध लावण्यापेक्षा बेनामी प्रॉपर्टीवर निर्बंध लागेल का? बर, ठीक आहे. आपण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घ्यायचंय. खरं तर त्यांनी व्हॅलिड प्रश्न विचारलेला आहे, एक सर्वसमावेशक प्रश्न आहे. एक छोटासा ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत. लगेचच परत येतोय. बघत राहा एबीपी माझा.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. ब्रेकपूर्वी आपल्याला प्रश्न आलेला होता एक औरंगाबादहून आणि आता शोभा दाते बोलतायत आपल्याशी. त्यांचा प्रश्न आपण जाणून घेऊया. शोभाताई, तुमचा प्रश्न विचारा. बोला. काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र जाधव यांनी जो प्रश्न विचारलेला, बेनामी प्रॉपर्टी बद्दल कायदा ऑलरेडी आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन फारसं झालेलं नाही. जसं वेल्थ टॅक्स इम्प्लिमेंटेशन झालं नाही फारसं, तसा बेनामीचा कायदा कित्येक वर्ष भारतात आहे. कदाचित त्या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं. जसं जसं काळा पैशावर जे हे सर्जिकल स्ट्राईक करतायत, पहिलं नोटाबंदी, त्याच्यानंतर आता सोनं, ह्याच्या पुढची टप्पा हा बेनामीचा असू शकतो. त्यामुळे मला वाटतं त्यांनी जो प्रश्न काढला तो योग्य आहे. त्याच्यावर सरकार नक्कीच ह्या बेनामी प्रॉपर्टीमधनं जो काळा पैशाचं जे पेरणी झाली आहे त्याला नक्की हुडकून काढेल. पुढचा कदाचित सर्जिकल स्ट्राईक त्याच्यावर असू शकतो. म्हणजे या गोष्टी सगळ्या इंटरलिंक्ड असू शकतात, कारण एक काळा पैसा आणि त्यातून येत असलेलं अवैध सोनं, अवैध प्रॉपर्टी आणि या सगळ्या गोष्टी. एक मुद्दा यामध्ये असा आहे की पिढीजात सोन्यावरती कोणताही टाच आणली जाणार नाही, पण पिढीजात सोनं हे सिद्ध कसं करायचं? सिद्ध असं करायचं की आपल्याकडे पिढीजात सोनं असतं ते कदाचित जुन्या प्रकारचं असतं एक प्रकारे. म्हणजे आपल्याकडे आता नवीन पद्धतीची आणि जुन्या पद्धती हे काढू शकतो. तसंच बरेच वेळा इच्छापत्रात त्याचा उल्लेख असतो. बरेच वेळा जुन्या पावत्या आपल्याकडे असतात. कित्येक वेळा जुने लग्नाचे फोटो असतात. या फोटोमध्ये हे सोनं दिसत असतं. त्यामुळे असे वेगवेगळ्या मार्गाने जर असे प्रश्न आला की हे कशावरनं पारंपरिक आहे, तर आपण असं दाखवू शकतो. म्हणजे केवळ काही पावतीच हवी असं नाही, कुठलाही अन्य पुरावा आहे तो आयकर कार्यालयात आपण सबमिट करू शकतो की माझं हे पारंपरिक सोनं आहे. एखादी जुनी ठुशी असते, एखादा हार असतो, तो आता बनतच नाही, त्याच्या बघूनच कळते की हा जुना आहे. त्यामुळे पारंपरिक जे सोनं आहे ते अशा पद्धतीनेच आपल्याला सिद्ध करायला लागेल. इच्छापत्रात जर तसा उल्लेख असेल तर निश्चित आपण त्याचा वापर करू शकतो. आणखीन एक या बाबतीत असा एक समज पसरलेला आहे की अशा प्रकारे सोन्यावरती सरकारने आता नजर ठेवलेली आहे, सर्जिकल स्ट्राईक करायचा प्रयत्न केलेला आहे. जे बेहिशेबी सोनं आहे ते आता बाजारात येणार आणि सोन्याच्या किमती घसरणार, असं एक सध्या परसेप्शन आहे. त्याबद्दल काय? सोन्याच्या किमतींचा जो असतो तो संबंध हा थेट परदेशी जो मार्केट आहे त्याच्यावर असतो, डॉलरशी संबंध असतो. भारतातल्या ह्या घडामोडींचा तात्पुरता संबंध असू शकतो. तात्पुरत्या वर खाली सोन्याच्या किमती होऊ शकतात, परंतु एकंदर परदेशी जे काही हालचाल होते त्याचा संबंध सोन्याच्या किमतीशी असल्यामुळे हा तात्पुरता झालेला बदल हा पुन्हा सोना रिस्टोर होईल आणि त्याचा परदेशी ज्या पद्धतीने सोन्याचे भाव ठरतायत त्याच्याशी ते मेळ खातील. आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे. गीतांजली बोलतायत मुंबईहून. गीतांजली, आपला प्रश्न विचारा. माझ्या सासूबाईंचे जर 40 तोळे सोनं असेल आणि मी एकटीच तिचे वारसदार आहे, मला माझ्या आईने 25-30 तोळे सोनं दिलं, तर एकंदर 60-70 म्हणजे 50च्या पुढे जातं ते. आणि कोण नसेल तर मग त्याचं काय? बरं, 50 तोळ्या सोन्यापर्यंत कुठलाही प्रश्नच येणार नाही. पण आता 40 तोळे सोनं ह्या 50 तोळ्याच्या आत आहे त्यांचं, सासूबाईंचं, आणि ह्यांच्याकडे 25-30 आहे. प्रत्येकाला 50 तोळे आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की सासूबाईंच्या सोन्याच्या ह्या वारस आहेत, म्हणजे ते सोनं यांच्याकडे आलेलं आहे प्लस यांच्या आईने दिलेलं सोनं. वारसा हक्काने जर सोनं आलं असेल तर त्याच्यावर हे 50 तोळ्याचं बंधन त्याला लागू नाहीये. तुमचं स्वतःचं घेतलेलं सोनं 50 तोळे असेल विवाहित स्त्रीचं, आणि आता सासूबाईंचं वारसा हक्काने आलेलं आहे, याचा अर्थ ते सोन्याचं 50च्या वर जाऊ शकतं. नम्रता, लक्षात घ्या, लोकांचा खूप गैरसमज आहे की 50 ही काही मर्यादा टाकलेली नाहीये. 50 तोळ्याच्या वर गेलं तर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ते त्या प्रश्नाचं योग्य उत्तर जर आपल्याकडे असेल तर आपल्याला घाबरून जायचं काहीच कारण नाही. वारसा हक्काने आपल्याला मिळालं सोन्यावर कुठलाही कर लागत नाही, आणि तुमचं स्वतःचं आणि वारसा मिळून जरी 50च्या वर गेलं तरी आपल्याला घाबरून जायचं काही कारण नाही. आपण तसं सांगू शकता, आणि त्यामुळे 50 ही काही मर्यादा नाही, ह्याच्यावरही आपण जाऊ शकतो. फक्त आपल्याला उत्तर द्यायला लागेल जर प्रश्न आला तर. नक्कीच. म्हणजे त्यामुळे गोष्ट अशी आहे की बेहिशेबी जे काही असेल ते, बेहिशेबी पैसा, बेहिशेबी प्रॉपर्टी, बेहिशेबी सोनं, ह्या सगळ्यांविषयी अनेकांना हे घाबरण्याचं कारण आहे. कारण जर तुम्हाला त्या संदर्भात प्रश्न विचारले त्याचं उत्तर तुमच्याकडे असायला हवंय. एक ठराविक मर्यादा जी घालून दिलेली आहे त्या मर्यादेपेक्षा जास्त गोष्टी, जास्त पैसा किंवा जास्त सोनं तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाबरून जाऊ नका, जर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर. त्यामुळे संजीव सर, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर दिली, त्याबद्दल तुमचे आभार. पैसा झाला मोठामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया एका नव्या एपिसोडमध्ये नव्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी. तत्पूर्वी इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.